नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. तर मी व्हिडिओ जे टाकले त्याचं टायटल लिहिलेलंच आहे, म्हणजे आता जे टाकते त्याचं ते तुम्हाला कळलंच असेल. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवरती असेल तर फॉलो करा. आवडतात की ते माझ्या व्हिडिओज त्या नक्की कमेंट्स करून सांगा, बिकॉज तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचल्या तर मला पण कळेल माझ्या होणाऱ्या चुका, किंवा जर तुम्हाला कोणत्या गोष्टीवरतून व्हिडिओ पाहिजे असतील तर त्या पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला बचत गट काढायचे तर मुळात पहिल्यांदा एक सांगते की बचत गटाचे फायदे काय. बचत गटाचे 3-4 प्रकारचे फायदे होतात. सुरुवातीला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जे त्याच्या नावामध्येच आहे, बचत. आपण महिन्याला म्हणजे किती पण कमवत असतो, काही असलो तरी पण बचत करता करता नाकीनऊ येते. म्हणजे आपण कधीच साईडला काढून ठेवलेले पैसे पण परत यूज होतात. नॉर्मल महिलांचे सांगते, ज्या गृहिणी वगैरे आहेत त्यांचे. तर बचत गट एक अशासाठी, म्हणजे पहिलं बचत गटाचं एक म्हणजे काम आहे ते म्हणजे हेच आहे की महिलांनी बचत करावी. म्हणजे कुठेतरी तुम्ही महिन्याला 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये किंवा 500 रुपये असे वेगवेगळे काढून प्रत्येक महिन्याला तुम्ही तुमची बचत करू शकता. सो हा सगळ्यात मोठा फायदा आहे. बचत गटाला म्हणजे वेळेचं बंधन नाही आहे, किती वेळेपर्यंत तुम्ही ठेवला पाहिजे. तुम्ही बचत गट 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, तुम्हाला जेवढे वर्ष ठेवायचं तेवढे वर्ष तुम्ही चालू ठेवू शकता. सो पहिला तुम्हाला एक क्लिअर झाला मुद्दा की बचत गटाचा फायदा काय. सेकंड असा आहे की आपल्याला बचत गट काढल्यानंतर जो रजिस्ट्रेशन करतो आपण त्याच्यावरती आपल्या प्रभागामध्ये, म्हणजे जसं की मी आत्ता कळव्याला राहते तर कळवा प्रभाग समितीमध्ये, ठाणा असेल तर ठाणा प्रभाग समिती, ठाणा महानगरपालिकेमध्ये, म्हणजे जिथे तुम्ही राहताय तिथे तुमचा बचत गट रजिस्ट्रेशन करून घ्यायचा. बचत गट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सरकारकडून आपल्याला प्रत्येक वर्षाला प्रत्येक बचत गटाला अनुदान येतं. म्हणजे काय असेल 10,000, 20,000 जे काय अनुदान असतं ते आपल्याला प्रत्येक वर्षी येतं आणि मग ते अनुदान आपण काढून आपल्या बचत गटामध्ये वाटू शकतो किंवा आपण परत ते सेव्हिंगमध्ये फिरवू शकतो. हा दुसरा फायदा झाला. तिसरा फायदा असा आहे की कोणालाही इमर्जन्सीला गरज लागते त्यावेळेला तुम्ही बघू शकता, बाहेर जर तुम्ही व्याजाने पैसे कुठूनही घ्यायला गेलात तर तुम्हाला 5%, 3%, 10%, 20% असे पैसे मिळतात आणि आपल्याला ते पर्सेंटेज खूप भारी पडतात. त्याच्यामुळे आपला स्वतःचा बचत गट असेल तर आपण तेच पैसे आपले 1% किंवा 2% स्वतः बचत गटामध्ये पैसे घेऊ शकतो. म्हणजे आपल्यालाच आपले इंटरेस्ट मिळणार असतं परत आणि कुठेतरी कमी व्याजदराने आपल्याला पैसे मिळतात. कारण की गृहिणी म्हटलं की त्यांना कमी म्हणजे व्याजदराने पैसे कोण द्यायला मागतच नाही. त्याच्यामुळे आपल्याच बचतीमधून आपण स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकतो. तिसरा असा आहे की चौथा की तुम्हाला म्हणजे प्रत्येक बचत गट 1-2 वर्ष झालं की तुम्हाला प्रत्येक बँकांकडून म्हणजे आता बऱ्याचशा बँका अशा आहेत की सगळ्याच बँका ऑलमोस्ट की बचत गटांना कर्ज देतात. म्हणजे आता तुम्ही समजू शकता की तुम्ही नोकरी वर्ग असाल तर तुमची सॅलरी स्लिप बघितली जाते. व्यवसाय करत असाल तर IT रिटर्न फाईल, बाकीचे डॉक्युमेंट्स बघितले जातात. पण जर तुम्ही गृहिणी असाल, काहीच करत नसाल तर तुम्हाला कर्ज कोण देणार किंवा लोन कोण देणार. तर हो, बचत गट असेल तुमचा तर तुम्हाला बँकांकडून कमी व्याजदराने, म्हणजे अक्षरशः 0.80, 85, 75 पैशाने ते 1% तुम्हाला व्याजदराने बचत गटामध्ये कर्ज मिळतं. जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये सॅलरीवाले असतील, बिझनेसवाले असतील त्यांना पण एवढ्या कमी व्याजदराने मिळत नाही, एवढं बचत गटाला कमी व्याजदराने कर्ज मिळतं. तर हे म्हणजे बेसिक 4-5 फायदे आहेत की ते तुम्हाला मी असं म्हणजे सांगून टाकते. त्याच्यानंतर जर फायदे घ्यायला गेलात बचत गटाचे तर खूप आहेत. म्हणजे बचत गटामध्ये बऱ्याचशा सरकारच्या योजना येतात, त्या योजनेचे तुम्ही लाभ घेऊ शकता. एखाद्या बिझनेससाठी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट टाकायचे, कुठल्या शाळेमध्ये असतील, कशाचं, खिचडी भाताचं, कॅन्टीनचं असेल, काही असेल महिलांची कामं, तर ती तुम्हाला तिकडून मिळतात. इवन प्रभाग समितीमध्ये, ठाणा महानगरपालिकेमध्ये खास बचत गटांसाठी कामं येतात, ती तुम्हाला मिळतात. किंवा तुम्ही स्वतः बचत गट काढून बचत गटाच्या नावाने बरेचसे व्यवसाय किंवा उद्योग करू शकता, जेणेकरून तुम्हाला सबसिडी असेल, कर्ज असेल, ह्या गोष्टी मिळून जातात. तुम्हाला जर बचत गटाबद्दल डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्या एका म्हणजे एका कोणत्या वरतून मी जर डिटेल्समध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकू असं तुम्हाला वाटत असेल, कारण की एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही एक्सप्लेन करू शकत नाही. आता मी तुम्हाला फक्त ओरली सांगितलं. जर तुम्हाला डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर मेसेज करा, मी लगेच त्याच टॉपिकवरती तुम्हाला एक व्हिडिओ टाकून देईल जेवढी मला माहिती आहे. कारण की आज जवळजवळ मी स्वतः एक 22-23 बचत गट
काढून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय चुका आल्यात, काय शिकायला मिळालं, काही नवीन गोष्टी समजल्यात, ह्या मी तुमच्यापर्यंत शेअर करू शकते. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट्स करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. आवडला तर लाईकसुद्धा करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.